फोटो वाले या नीती आयोगाच्या माध्यमातून आज आपल्या गावामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून 16 ऑक्टोबर रोजी आपल्या गावातील आपल्या परिसरातील जे वयोगट आहे जे 75, 80, 85, 90, 100च्या आसपासचे वयोगट आहे त्या आमच्या महिलांमधील माता वडीलधारी मंडळी यांचा सन्मान आणि त्याचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। दुसरा विषय असा की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फक्त नीती आयोगाच्या माध्यमातून 4 ग्रामपंचायतीची निवड या योजनेमध्ये केलेली आहे। या 4 ग्रामपंचायतीमध्ये फक्त उस्मानाबाद तालुका, बोरगा आणि सातारा या 2 ग्रामपंचायती आहेत। बाकीच्या वाढवाडी ग्रामपंचायती एक भोपळा अनेक फरक आहे आणि पूर्ण संपूर्ण भारत देशात या योजनेखाली फक्त 750 पंचायतीची निवड झालेली आहे। त्यापैकी त्या 750 गावापैकी आपलं एक गाव आहे की त्यांनी निकषाच्या आधारे परीक्षेच्या आधारे या गावात सर्वसामान्य जीवन कसं करतं, लोक काय करतात, कष्टाळू आहे, शेती काय करतात, वाटतात कसे, वळतात कसे, या सर्वांचा सर्वे आपल्याला कुणालाही माहिती न होता त्यांनी सर्वे करून त्या नीतीच्या नीती आयोगाच्या माणसांनी आपलं गाव त्या नीती आयोगाच्या यादीमध्ये सदस्य झाले आणि त्याचा एक पहिला भाग म्हणून आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा औचित्य साधून त्या दिवशी पहिल्या कार्यक्रमामध्ये आपल्या गावातील जे ज्येष्ठ आहेत ते गुरु आहेत ज्यांनी या गावासाठी उत्तम मोठं योगदान दिलेलं आहे। या गावासाठी नवीन संकल्पना नवीन मागणी या गावासाठी केली आहे। या गावात काय योजना पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्यासाठी बोलतो आहे त्या सगळ्या बोलतोय आपण बोललेलं आहे आणि त्याचा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। हे कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण काका जोशी यांना विनंती करतो की त्यांनी महात्मा गांधींच्या पूजन करावं। त्याला विनंती करतो आवाज जास्त घुमतोय का? हाँ जास्त घुमतोय, आवाज साफ नाही आता समस्या येत नाही। अच्छा, आता जे सरांनी माहिती दिली आवाज घुमत असल्यामुळे काही लोकांना कळालं नसेल। स्पेशल ग्रामसभा आपल्या गावामध्ये होती बरोबर, तिथे ऐकून आपल्या गावाचं सिलेक्शन झालं स्पेशल ग्रामसभेसाठी। एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, ठीक आहे।
त्याच्यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांचं स्वागत करतोय, एक झाड आईच्या नावाने कार्यक्रम घेतोय आणि आरोग्य तपासणी करतोय. तर सध्या आपण ज्येष्ठ नागरिकांच्या हातचे म्हणजे महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला हार वगैरे देत आहेत. नाव काय नाव ज्येष्ठ नागरिक सरपंच नाव घ्या त्यांचं. तिकडे बघ तिकडून घ्या. सवारी सुरू आहे, कार्यक्रम चालू होईल. आपण सवारी सर्वप्रथम महाकालीचे अभिनंदन करायचे आणि त्यानंतर सर्जन करायचे. सर्वांनी हात पुढे करायचे. Yes,
या सर्व मान्यवरांना हे विनंती करणार आहे की जे काही दिलेलं आहे ते काही बरोबर आहे नाव आपण पुन्हा घेऊन घे पुन्हा आपलं ती लाईन चालू आहे. येतात, त्यांचे कार्यक्रम करतात, त्यांचे ऑब्झर्वेशन करतात, त्यांचे स्वागत करणं, त्यांचा सन्मान करणं ही ग्रामपंचायतच्या दृष्टीनं गावाच्या दृष्टीनं आजच्या महत्त्वाचं आहे. म्हणून मी गरगर फाटोशीचे जे समन्वयक आहे त्याचं समन्वयकाचा मी स्वागत करतो. सर एक मिनिट थोडं पुढे शेंडगे साहेब इकडे बघा. इकडे बघा. एक मिनिट सरपंच आहेत ना
आणि त्याबरोबर त्यांच्या मागची योजना उभा राहणं हे आपलं कर्तव्य आहे की जेणेकरून आपण पुढे नेता येईल आणि ते ग्रामपंचायत कार्यालयाची जे काय आपल्याला वाटणे आहे ज्या काही योजना आहेत त्या गावात राबवल्या सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक आहे माईक तोंड जवळ आणि अनुभव आलेला या जगात येतो या व्यक्तीप्रमाणे आपल्या
शिबिर घेतलेले आपल्या गावातील बरेच ज्येष्ठ मंडळी आहेत. त्यांनाही आपल्या गावात काय परिवर्तन झालेलं आहे, पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा या ठिकाणी नाल्याची सोय असेल, स्वच्छतेविषयी असेल, अशा ज्या अनेक सुविधा आहेत, त्या अनेक सुविधांनी या ठिकाणी आपल्या परिसरात भर करून गेला आहे. गंधाची सुविधा असेल, आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला आपल्या गावामध्ये शौचालयाची सुविधा नव्हती. आता जवळ पाहायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी शौचालयाची सुविधा आलेली आहे. म्हणून मला या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचा अभिमान किंवा माझ्या ग्रामपंचायतीचा अभिमान या ठिकाणी असा वाटतो की कारण माझी ग्रामपंचायत आपल्या उस्मानाबादमधून म्हणून आहे. आपल्या उस्मानाबादमधून एक नंबरला माझी ग्रामपंचायत आहे आणि हे सर्व श्रेय असेल ते आमच्या कमिटीला असेल, आपल्या गावाच्या प्रत्येक नागरिकाचं आहे. जसं मराठवाड्याला सेतू बांधण्यासाठी जसं खडकाचा सुद्धा वाटा होता, तसा या गावाचं नाव रोशन करण्यासाठी माझ्या गावाच्या प्रत्येक नागरिकाचं या ठिकाणी खडकाचा वाटा आहे. म्हणून मी माझं गाव होतो, माझं गाव हे मी माझा पूर्ण सांगतो आणि माझ्या गावाचा विकास होत असताना थोड्या वेळ मी एक सांगतो की बाबा जो वेळेस आम्ही आमच्याकडं निर्पूर्ण काढून टाकलं ह्याच्यामुळे ह्याचा विकास कशा होईल, त्या माणसाचा विकास कशा होईल आणि ही जी दृष्टी माझ्या गावातले जे सरपंच आहेत मी अभिनंदन सांगतो की बाबा ही दृष्टी त्यांच्यासमोर पावलेली आहे. ते सगळ्यांचा विकास या ठिकाणी सगळ्यांना सामावून घेऊन तिथे या ठिकाणी जातीला कसल्या प्रकारचा अडथळा नाही, माझं तुझं नाही, आपला हे असं नाही, सगळ्यांना सगळ्यांची कामं प्रत्येक वेळ आणि प्रत्येक क्षणी यांनी कधीही पण कुठल्या माझ्या सरपंच असते कुठेही वेळ तुम्ही दाखवलं करा ते या ठिकाणी करतात, काय करतात ते काढून जातात आणि त्यांच्या शेतीचं नियोजन अतिशय सोयीचं असलेलं असेल किंवा अतिशय शांततेत उतरलेला अशा प्रकारचा विकास आपल्या गावात आहे. आणि प्रत्येक आणि यासाठी जे काही ग्राम फाउंडेशन असेल किंवा अनेक ठिकाणाहून ज्या योजना गावात आलेल्या आहेत त्या सर्व या ठिकाणी या बघायला जातो किंवा आमच्या ग्रामपंचायत मित्र आणि माझ्या सर्व असणाऱ्या गावाला जातो. कुठली योजना या ठिकाणी अन्नसुया ग्रामपंचायत वतीने या गावात एकत्र असतात त्यामुळे त्यांना या गावाला असतो अशा प्रकारचं कार्य आणि अशा प्रकारचं राबवून आमच्या गावाने या ठिकाणी केलं आहे. एवढं माझी गोष्ट सांगतो. अभियान
दोन्ही
अशा पद्धतीनं आपलं गाव अतिशय मोठ्या गौरवाने विकासाकडे जातंय. त्यासाठी मला वाटतंय की तुमचा सरकार मुलाचा आहे. तुम्ही गावाबद्दल आपल्या माणसाबद्दल कुठेही निगेटिव्ह बोलायचं नाही. हे आपलं गाव, आम्ही बोलू आमचं गाव आहे. माझं गाव म्हणजे माझं घर आहे. आपलं गाव दुनियामध्ये एक नंबरला आहे. मी तुम्हाला सगळं देतो. तुम्ही हे माझं गाव आहे. तुम्ही आपला आनंद दाखवाने जय कशाला नसतो. तरी गाव गाव आहे असं म्हणलं पाहिजे. त्यावेळेस आपलं गाव मुलाखतीला एक नंबरला आहे. मी कंपनीचे वाई सदस्य सरपंच उपसरपंच यांच्यापर्यंत बोलतो. गावात कुठलाही तंटा असू द्या, जमिनी तंटा बांधणं छोटी मोठी असू द्या, जातीनं या व्यवहाराची भांडवली जाते. पहिलं भूमिका आधी आजोबात बघायची बोललेली आहे, ठिकाणी बोलायची नाही. म्हणून तुम्ही वय 75 असू द्या, पण हिस्से तुमची पाहिजे. पावलं पाहिजे तुम्ही आणि हे माझं गाव आहे. या गावाच्या माध्यमातून मी केवळ तुमच्या हौसेने सांगतो, मी आधी गावापासून मागं तुम्ही कुठेही जा, हे माझ्या सरपंच हे व्हाईट शर्ट वाले वाटतं ना. हा ते जे आहेत ना. कुठला चॅनल आपलं? मी डेली इंग्लिश न्यूज डेली MS ब्लॉग आहे. काय नेमका कार्यक्रम काय होता कार्यक्रमात संदर्भात बोला थोडं. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान होता, त्यानंतर महात्मा गांधींना अभिवादन करण्यात आलं आणि या पुढील वाटचाल सरपंचांनी काय केलं पाहिजे काय नाही याचा उल्लेख वापर करण्यात आला. घ्याराजी
पहिलं कसं होतं गावात, आता काय झालं बदल? फार चांगलं आहे. पहिलं असं नव्हतं. काय काय झालं आता बदल? आतापर्यंत ग्रामपंचायतीने बरीचशी कामं केली आणि अशीच कामं पुढे कमी झाली. अशी वाढी कधी आतापर्यंत लागलेली नाही. पाणी वगैरे शुद्ध मिळतं तुम्हाला प्यायचं पाणी शुद्ध मिळतंय का? याच्या पाण्याची अडचण नाही, कसलीही अडचण नाही गावाला. घंटागाडी घंटा गाडी आहे, कचरा गोळा करायला, बाळाला त्रास नाही, सगळ्या गोष्टी करतात. एक मधुकरराव शेंडगे. एक मिनिट थांबा. मी सुनील मधुकरराव शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य होता. नीती आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर या दिवशी जयंतीनिमित्त आमच्या गावामध्ये पिरामल फाउंडेशन ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वयोवृद्धांचा सत्कार, वयोवृद्धांना अल्पोपहार आणि जे आमच्या गावात ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला पाचारण केलं होतं. बहुतांश जवळजवळ 95% वयोवृद्ध जे आहेत 75 वर्षी ते आमच्या गावात 100 वर्षापर्यंत व्यक्ती आहेत. इव्हन आमच्या गावात एक 2 अशा व्यक्ती आहेत, सदाशिव मुलं आणि गाडवी म्हणून येत आहेत. ते 95-97 वर्षाचे आहेत आणि 75च्या पुढं जवळजवळ आमच्या गावात 100च्या पुढं व्यक्तींची कशी संख्या आहे. त्यांना आमच्या गावात सन्मान दिला जातो, मान दिला जातो, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांच्या कुटुंबातून काळजी घेतली जाते. त्यांच्या कुटुंबातून नाही तुम्ही समजा दुर्लक्ष करत असेल तर ग्रामपंचायत त्याची दखल घेतली जाते आणि त्या वयोवृद्धांना त्यांच्या जी काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी हा आम्ही जाणीव प्रयत्न करतो. आमच्या गावाची जी निवड नीती आयोगाच्या दिल्लीच्या माध्यमातून जी झालेली आहे ती अतिशय आमच्या गावासाठी गौरवास्पद आहे, अभिमानास्पद आहे. आणि या पहिला जो विकास आमच्या गावात झालेला आहे म्हणजे आमच्या गावामध्ये यापूर्वी आरो प्लॅन्ट आहे, यापुढे गावातले बहुतांश रस्ते झालेले आहेत, पण काही बाबी अजून तशा अपुऱ्या आहेत आमच्या गावात. आमच्या गावात अजून रस्त्याची आवश्यकता आहे, आमच्या गावात गटारीची आवश्यकता आहे, आमच्या गावात स्वच्छतेविषयी एखादा प्लॅन्ट उभा करण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या आमच्या गावातल्या 2 एक आश्रमशाळा आणि एक ॲग्रिकल्चर कॉलेज आमच्या गावाच्या 2-3 किलोमीटरवर आहे, त्या ठिकाणी सुद्धा सुविधा पुरवणं ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा नीती आयोगाच्या माध्यमातून अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळं आजचा जो कार्यक्रम अतिशय आनंदाने पिरामल फाउंडेशनचे जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांना आम्हाला ज्या सूचना दिल्या किंवा आम्हाला जे सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली ही रूपरेषा अतिशय योग्य होती. त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वयोवृद्धाचा सन्मान केला, त्यांना एक नारळाचं झाड आणि पुष्पचक्रीची देऊ आणि त्या सर्व वयोवृद्धांचा सन्मान केलेला आहे. यापुढे आम्ही त्याचा सन्मान करत राहू. नीती आयोगाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत, ज्या काही भविष्यात घडणाऱ्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेमध्ये आमचं गाव समाविष्ट असल्यामुळं यापुढेही आमची अजून जास्त प्रगती होण्याची शक्यता आहे. युवकांचा कसा प्रतिसाद आहे? युवकांचा चांगला प्रतिसाद आहे, पण युवकांची बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड मोठं खूप आहे आणि बेरोजगारी असल्यामुळं आणि शेती नुसती 1-2 एकर 3 एकर या गावात असल्यामुळं त्यांची लग्न होणं अतिशय महाकठीण आहे. ही मोठी एक प्रचंड मोठी समस्या आमच्या गावातली आहे. त्यामुळं हाताला रोजगार मिळणं ही प्रमुख मोठी आमची अडचण आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांनी कसा सहभाग नोंदवला? महिलांनी अतिशय उत्सुक आपण पाहिलं सगळ्या पिरामल फाउंडेशन आपण जे पत्रकार आहेत त्यांनी सगळ्यांनी पाहिलं की महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या अगोदर असा कार्यक्रम कधी घडला नव्हता. आता चांगला अतिशय योग्य असा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घडला. त्यामुळे वयोवृद्ध इतके खुश येतात, यापूर्वी कधीच वयोवृद्ध एवढे खुश नसते. निर्मल ग्रामसाठी काय पुढे आहे? निर्मल ग्रामसाठी आम्ही नाल्या साफसफाई चालूच आहेत. आमच्या वर्षातून बरेच वेळेस आम्ही नाल्या साफसफाई ग्रामपंचायत ग्रामनिधीकडून करतो. वरिष्ठ स्तरावरून काही तसा निधी उपलब्ध आम्हाला होत नाही. त्यानंतर कचरा गाडी आहे, घंटा गाडी आहे, आम्ही कचरा गोळा करून बाहेर नेऊन टाकायचं काम करतो. पण यापुढं सुद्धा स्वच्छतेविषयक जे काय काम आहे ती बरीच कामं करणं गरजेचं आणि त्याला निधीची गरज आहे.
पिरामल फाउंडेशनमध्ये ॲज अ सिनियर प्रोग्राम लीडर पदावर काम करतो आहे. पिरामल फाउंडेशन पूर्ण ओव्हरऑल 112 जिल्ह्यामध्ये आपल्या देशामध्ये काम करते, 11 जिल्ह्यामध्ये. नीती आयोग ॲज अ भागीदार संस्था म्हणून आम्ही इथे काम करतो आहे. आमच्याकडे ॲज अ गांधी फेलो असतात. जे गांधी फेलो ग्राउंडवरती जातात, ग्रामपंचायत मेंबर असतील, सरपंच साहेब असतील, त्यांच्यासोबत गाव विकास आराखडा कसा बनवायचा, GPTP जे ग्रामीण प्लॅनिंग फॅसिलिटेशन टीम असते ती कशी बनवली गेली पाहिजे, गावाच्या विकासासाठी काय आपलं योगदान देता येईल, पिरामल फाउंडेशन ग्राउंडवरती काम करते. त्यासोबत आम्ही एज्युकेशन, स्वास्थ्य आणि वॉटरमध्ये काम करतो. पिरामल फाउंडेशनने आपल्या बरोडा ग्रामपंचायतमध्ये आम्ही एक प्लॅन पण दिलेला आहे. मागच्या 3 वर्षापासून इथे चांगल्या पद्धतीने तो प्लॅन चालू पण आहे. आणि प्लस पिरामल फाउंडेशन नीती आयोगची ॲज अ भागीदार संस्था असल्यामुळे नीती आयोगचे जे काही आम्हाला प्रोग्राम्स येतात ते आम्ही राबवायचं काम इथे करतो. आमचे जे रिपोर्टिंग आहे ते आम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेबांपर्यंत असेल किंवा नीती आयोगपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. आणि एकंदरीत आम्ही पिरामल फाउंडेशन गाव विकासच्या भागीदारा म्हणजे आमचा एक छोटासा वाटा इथे देण्याचा प्रयत्न करतो की जे काय नीती आयोगने दिशानिर्देशन ठरवले त्याच्यामध्ये पिरामल फाउंडेशन आपण पूर्णपणे योगदान देण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. त्यातले मुख्य काय तुमच्याकडे तुमचे मार्गदर्शक काय आहेत, मार्गदर्शक तत्व काय काय, म्हणजे ग्राम विकास करण्यासाठी तुमच्याकडे उद्दिष्ट काय नेमकं? ग्रामविकास जसे आपलं गाव विकास जो आराखडा असतो त्याच्यामध्ये पिरामल फाउंडेशनचं जे गांधी फेलो असतात त्यांचा मुख्य उद्देश आहे की ती कमिटी तयार करणे, गाव विकास आराखडा म्हणजे गावातली मेन समस्या आहे ती गाव विकास आराखड्यामध्ये घेऊन येणे. त्यासोबत गाव विकास आराखड्याचे जे थीम सिलेक्शन होते त्याच्यामध्ये पूर्णपणे वर्षभर त्या ग्रामपंचायत बॉडीसोबत काम करणे, गावातल्या वेगवेगळ्या योजना असतील त्या राबवण्यासाठी ग्रामपंचायत मेंबरला मदत करणे आणि एकंदरीत गावाच्या विकासासाठी जे काय शक्य असेल ते पिरामल फाउंडेशन ग्राउंडवरती काम करण्याचा प्रयत्न करतो. आता तुमच्यासमोर कोणतं आव्हान आहे गावासाठी? आमच्यासमोर सर आव्हान असं काही नाही आहे. गावातील सर्वच ग्रामपंचायत मेंबर, सरपंच साहेब आम्हाला सपोर्ट करतात आणि चांगल्या पद्धतीने आम्ही जेवढे काही गावं निवडले आहेत तिथे आमचं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. सर थोडाच आम्हाला थोडी चॅलेंजिंग घेऊ वाटते ग्रामपंचायत लेवलवर की आमचे ज्यावेळेस गांधी फेलो वेगवेगळ्या स्टेटमधून आमच्याकडे येतात त्यावेळेस त्यांना मराठी प्रॉपर समजत नाही, त्यावेळेस कमिटीसोबत बोलण्यासाठी त्यांना एखाद्या सोयीमध्ये घेऊन येण्यासाठी आम्हाला थोडे चॅलेंजिंग जातात. त्यालाही आम्ही ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यासाठी आम्हाला ग्रामपंचायत सदस्य, सरपंच साहेब, विस्तार अधिकारी, कलेक्टर साहेबांपर्यंत सर्वच आम्हाला सपोर्ट करतात. जिल्ह्यात किती ग्रामपंचायती आहे तुमच्या अटॅचे? अशा आम्ही सध्या आता डेमो ग्रामपंचायत 100 ग्रामपंचायतमध्ये आम्ही काम करतो आहे. जिल्ह्यातल्या 100 ग्रामपंचायत. महिला सक्षमीकरणासाठी काय विशेष आहे? महिला सक्षमीकरणासाठी काय विशेष पाऊल उचलले का आपल्या माध्यमातून? सध्या तर आम्ही सर महिला सक्षमीकरणासाठी स्पेशल असं काही प्रोग्राम राबवत नाही आहेत. ओव्हरऑल आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच गाव विकासाचे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. नाव तुमचं? नाव? माझं नाव दिगंबर गांधे नाव आणि तुमचं आहे. इथे मी पिरामल फाउंडेशनसाठी मागच्या 5 वर्षापासून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून काम करतो. आरोग्य सेविका उपकेंद्राची आज नीती आयोगामार्फत सर्वांगीण योजना गावचा विकास याच्या मार्फत यामध्ये ग्रामपंचायतच्या त्याच्यामध्ये आम्ही आरोग्याचा शिबिर घेतलेला आहे. आरोग्याच्या शिबिरमध्ये लोकांची शुगर तपासणी व किरकोळ आजारी रुग्णांना औषधोपचार ग्राउंड पे पंचायत के साथ काम करते हैं. पंचायत को लेकर हमें ग्राम फाउंडेशन का एक मुख्य उद्देश्य है कि एक ग्राम पंचायत को सक्षम ग्राम पंचायत बनाना है. उसके लिए हम गांधी के लिए काम करते हैं ग्राउंड पे जाके, जिसमें शिक्षा हो गया, स्वास्थ्य हो गया, वाटर हो गया, इसके ऊपर काम करते हैं. प्लस ग्राम पंचायत की जो भी नीड होती है उसके ऊपर हम लोग रिसर्च करते हैं और काम करते हैं एक पूरे ग्राम पंचायत के लिए. नाम प्रगति सिंह है, ग्राम फाउंडेशन में गांधी के लोग गाँव की मुख्य समस्या है उनको हम उसमें हाईलाइट करते हैं ताकि उस पर हम ज़्यादा फोकस अटेंड कर पाएँ. मैं प्रॉपर बिहार से बिलोंग करती हूँ. अभी मैं रिसेंटली यहाँ लोकेटेड हुई हूँ धाराशिव में. अभी यहाँ पे डिस्ट्रिक्ट में ग्राम पंचायत में हम सारे गांधी फैलो पिरामल फाउंडेशन से सक्षम पंचायत पे काम करेंगे. सो होप सो फॉर द बेस्ट. हाँ नीचे बैठो जाओ.
अंकल जी वो फ्लैट्स ऊपर कर लीजिए आपण पण आधार कार्ड झालं का